माझ्या अंदाजनं एकदा मार्केट रिव्हर्स येण्याचे चान्सेस आहेत. जुलै महिन्यामध्ये एकदा मार्केट रिव्हर्स होईल, मार्केट करेक्शन होईल एकदा. बाजारभाव परत जे स्थिर आहे 15 रुपये ते 25 रुपये तसं योग्य बाजारभाव राहील आणि तिथून अर्धा 1 रुपये वाढत जाईल. तिथून मार्केट रिव्हर्स येणार नाही. पहिलाच व्हिडिओ, हा व्हिडिओ मी 27 जून 2026 ला अपलोड केलेला आहे आणि त्याचं टायटल म्हणलं तर बाजार भाव 5000 पार. आणि हा व्हिडिओ खूप लोकांनी पाहिलेला आहे. 1-2 नाही तर 25,000 लोकांनी पाहिलेला आहे व्हिडिओ. खूप लोकांनी ते पाहिलात. खूप मला चांगला प्रतिसाद भेटला. आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. मी असंच निशुल्क प्रमाणे तुमच्यापर्यंत महत्वाचे अपडेट वेळेच्या पूर्वी पोहोचवत राहीन आणि मला प्रोत्साहन भेटतंय जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करता. तुमचे 1ही रुपये लागत नाही सबस्क्राईब करायला, पण मला असंच महत्वाचे व्हिडिओ बनवत राहायला खूप प्रोत्साहन भेटतंय. तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि सपोर्ट करा. त्या व्हिडिओ मधली मी माहिती दिलेली की बाजारभाव जुलै महिन्यामध्ये रिव्हर्स येणार आहे. त्याचा तुम्ही किती जण फायदा घेतला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर फायदा घेतला नाही तर मी हे व्हिडिओ बनवून किंवा जे मी अपडेट देत असतो तर ते मला कष्ट व्यर्थ गेल्यासारखं असं वाटतंय. तर तुम्ही निर्णय घ्या, योग्य निर्णय घ्या. माझे व्हिडिओ पहा, योग्य निर्णय घ्या. माल कसं विक्री करायचं. कांदा विक्री करायचा असेल तर इथं नंबर दिलेला आहे, तुम्ही मला संपर्क करू शकता. आम्ही तुमच्या मालाचे चांगले निलाव काढून तुम्हाला रोखपट्टी देऊ. हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ सर्व शेतकरी ग्रुपवर शेअर करा, म्हणजे त्यांना पुढील मार्केटमध्ये किंवा पुढच्या महिन्यामध्ये बाजारभाव कसा राहतील हे त्यांना अंदाजा कळेल. तर मागच्या व्हिडिओमध्ये जे मी सोमवारी अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये 2 कमेंट आलेले आहेत, त्याचे आपण उत्तर देऊया. आणि तुमच्या काही प्रश्न असतील तरीही विचारा. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये आता कमेंटचे पर्सनल असं उत्तर देणार आहे जर मला प्रश्न योग्य वाटला तर आता आपण ते प्रश्नाकडे पाहूया. तर पवार दादा यांचा म्हणजे एक प्रश्न आहे. त्यांनी म्हणतात की एक्सपोर्टचं प्रॉब्लेम येणार आहे किंवा इराण आणि अमेरिकाचं परत युद्ध होण्याची शक्यता आहे. तर दादा तुम्हाला सांगतो, जर तुम्ही व्हिडिओ पाहत असताल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा की तुम्ही व्हिडिओ पाहिलात आणि तुमचं प्रश्नाचं उत्तर भेटला का म्हणून. इन शॉर्ट मध्ये त्या प्रश्नाचं उत्तर देतो. जे एक्सपोर्टचं प्रॉब्लेम आहे ते आता होणार नाही. कोणीही सांगितले तुम्हाला, किती मोठे युट्यूबर असते ना, कोणीही असे ना, त्यांनी तुम्हाला सांगितलंय की एक्सपोर्टमुळे पुढे प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे, तसं काही होणार नाही. तुम्हाला सांगतो, सध्या जे भारताचं कांदा आहे त्याची क्वांटिटी खूप कमी आहे, सप्लाय कमी आहे, म्हणून डिमांड जास्त आहे. आणि जेव्हा डिमांड जास्त असतं तेव्हा रेट जास्त असतंय आणि दुसरे काहीही प्रॉब्लेम त्याला अडचण येत नाही. जर इंटरनॅशनल जरी मार्केट म्हणलं, मागच्या वर्षीसारखं जे दुबई मार्केट आहे, बांगलादेश मार्केट आहे, जे श्रीलंका मार्केट आहे, हे एक्सपोर्ट बंद झाल्यामुळं बाजारभाव रिव्हर्स आलेले होते. पण रिव्हर्स याचं कारण म्हणलं तर त्यावेळेस सप्लाय भरपूर होतं, म्हणजे कांद्याचं उत्पादन भरपूर झालेलं होतं, त्यामुळे मार्केट रिव्हर्स आलतं. ह्या वर्षी तसं परिस्थिती नाही, आवक खूप कमी आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगतो फक्त 40% पर्यंत कांदा सध्या शिल्लक आहे 100%पैकी. आणि महाराष्ट्राच्या बाहेर कांदा सध्या अवेलेबल नाही. फक्त तुम्हाला सांगतो राजस्थानमध्ये 100% पैकी 20% ते 15% कांदा फक्त शिल्लक आहे. एमपीचा माल सध्या पूर्ण नासात आहे, डॅमेज होत आहे, तिथेही 20 ते 25% पर्यंत कांदा शिल्लक आहे. आणि एमपी, यूपी, परत राजस्थान, दिल्ली, इंदोर ह्या मार्केटमधनं व्यापारी महाराष्ट्रामध्ये कांदा खरेदी करायला येत आहेत, त्यामुळं बाजारभाव टाईट झालेले आहेत. असं नाही की दुबई मार्केटमध्ये एक्सपोर्ट वाढलंय त्यामुळं बाजारभाव वाढलेले आहेत, तसं काही नाही. एक्सपोर्टचा काही परिणाम पडलेला नाही, ते खूप कमी प्रमाणामध्ये होत आहे इंटरनॅशनल मार्केटमध्ये एक्सपोर्ट. आणि तुम्हाला सांगतो, जे इराणचा कांदा आहे, आता खूप शेतकरी आहेत मला कॉलवर विचारले की इराणचाही कांदा दुबईमध्ये येणार आहे, त्यामुळं मग काही अडचण येऊ शकते का, काही प्रॉब्लेम येऊ शकते का. एकदा इराणचा कांदा दुबईमध्ये गेल्यानंतर तिथं भारताच्या कांद्याची डिमांड कमी होईल असं त्यांनी विचारत आहेत. पण तुम्हाला सांगतो, इराणचा कांदा अजून दुबईमध्ये गेलेला नाही आणि जरी गेला तरीही काही प्रॉब्लेम येणार नाही भारताला. तुम्हाला सांगतो, ह्या वर्षी जुलै एंडिंग पर्यंत भारतामध्ये फक्त आणि फक्त 20 ते 25% पर्यंत कांदा शिल्लक राहणार आहे, त्यामुळं काहीही अडचण येणार नाही.
आणि अजून एक मला शेतकऱ्यांनी कमेंट केलता की ऑगस्ट महिन्यामध्ये श्रावण महिना सुरू होतो, तर बाजारभाव कसं वाढतील आणि मालाचं नियोजन कसं करायचं, कुठल्या भागामध्ये माल कधी विक्री करायचं, किती क्वांटिटीमध्ये विक्री करायचं, मालाची क्वालिटी कशी राहील, हे सर्व मी अभ्यास करून एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याचं मी टायटल देतो, तुम्ही तेही व्हिडिओ पहा. आता त्या प्रश्नाचं उत्तर देतो. श्रावण महिन्यामुळे कांद्याला डिमांड कमी असते, पण बाजारभाव कसं वाढणार? तर तुम्हाला सांगतो, आता जस्ट सांगितल्याप्रमाणे भारतामध्ये फक्त 25% कांदा शिल्लक राहणार आहे आणि बाजारभाव रिव्हर्स जाणार नाहीत. ऑगस्ट पासून अजून बाजारभाव वाढतील. मध्ये पाहायला गेलं तर 25% कांदा शिल्लक आहे आणि महाराष्ट्रामध्ये 40% कांदा शिल्लक आहे. तर महाराष्ट्राचं जे 40% कांदा आहे जुलै एंडिंग पर्यंत ते 20 ते 25% पर्यंत कांदा पूर्ण सेलिंग होईल आणि फक्त 10 ते 15% पर्यंत कांदा जुलै एंडिंग आणि ऑगस्ट महिन्यापर्यंत राहील. आणि ऑगस्ट एंडिंग व सप्टेंबर महिन्यामध्ये जर कांदा विक्री करायचं असलं, मला जर नियोजन कळालं तर मी ऑगस्टच्या सुरुवातला किंवा जुलैच्या एंडिंगला एक व्हिडिओ बनवेन. तर मग तुम्हाला नियोजन कळेल की सप्टेंबर महिन्यापर्यंत माल ठेवायचं किंवा नाही. आता ह्या दोन्ही प्रश्नाचे तुम्हाला उत्तर भेटलेले आहेत. जसं युद्धामुळे काय प्रॉब्लेम येईल का, बाजारभाव परत युद्धामुळे रिव्हर्स होतील का, जे बाहेर इंटरनॅशनल मार्केट आहे त्याचा भारतावर परिणाम होईल का, तर मी त्याचं उत्तर दिलेलं आहे. आणि ऑगस्ट महिन्यामध्ये श्रावण सुरू होतो, त्यामुळे रिव्हर्स येईल का, त्याचंही उत्तर तुम्हाला भेटलेलं आहे. आता जुलै महिन्यामध्ये बाजारभाव का रिव्हर्स येतील त्याचं कारण सांगतो, इन शॉर्ट मध्ये सांगतो, कारण व्हिडिओ खूप मोठा होत आहे. थोडक्यामध्ये सांगायचं म्हणलं तर आवक वाढल्यामुळे बाजारभाव रिव्हर्स येत आहेत, दुसरं काही कारण नाही आणि घाबराचं काही विषय नाही. खूप लोक म्हणत आहेत की एक्सपोर्ट मुळे असं रिव्हर्स येत आहे मार्केट, भीती घालण्याचा प्रयत्न आहे. तर तुम्ही घाबरू नका, निश्चिंतपणे राहा आणि टप्प्याटप्प्याने कांदा विक्री करा, माल स्टॉक ठेवू नका. आणि तुम्हाला सांगतो जुलै महिन्यामध्ये रिव्हर्स काय येत आहे, तर सर्व शेतकरी जेही कांदा ऍव्हरेज क्वालिटीचा आहे त्यांनी अचानक मार्केटमध्ये आणत आहेत आणि सुपर क्वालिटी कांदा त्यांनी स्टॉक करत आहेत. त्यामुळं चांगला क्वालिटी माल मार्केटमध्ये अवेलेबल नाही, फक्त 20-25% पर्यंत कांदा शिल्लक आहे चांगला क्वालिटी आणि ऍव्हरेज क्वालिटी माल मार्केटमध्ये येत आहे. त्यामुळं बाजारभाव 1-2 रुपये रिव्हर्स येत आहेत आणि घाबराचं काही कारण नाही. मार्केट जास्त रिव्हर्स येणार नाही आणि रिव्हर्स आलं तरी 15 ते 20 जुलै नंतर बाजारभाव परत स्थिर होतील, वाढत राहतील. अर्धा 1 रुपये ह्याप्रमाणे मार्केट वाढत राहील. तर निश्चिंत राहा, काही टेन्शन घेऊ नका तुम्ही, फक्त टप्प्याटप्प्याने कांदा विक्री करा असं विनंती करतो तुम्हाला. पूर्ण माल ठेवून असं रिस्क घेऊ नका आणि चाळ तुम्ही चेक करत राहा की माल डॅमेज होत आहे का. सर्व शेतकऱ्यांना माझी एक विनंती आहे, तुम्ही एकदा चाळ निरीक्षण करून पहा की माल डॅमेज होत आहे का, किती क्वालिटी माल आहे, सुपर क्वालिटी किती आहे, ऍव्हरेज क्वालिटी किती आहे, किती माल डॅमेज होत आहे, त्याचा तुम्ही अंदाजा लावा, म्हणजे विक्री करताना तुम्हाला सोपं पडेल. आता आपण सोलापूर मार्केटचा अपडेट पाहूया. जे बाजारभाव आहे तुम्ही जाणून घ्या. आज सोलापूर मार्केटमध्ये जे डॉलर साईज आहे त्याचा बाजारभाव 25 रुपये ते 27 आणि मुकल साईज 22 रुपये ते 24 रुपये, मीडियम साईज 19 रुपये ते 21 रुपये, गोल्टा साईज 16 ते 18 रुपये, गोल्टी साईज 13 ते 15 रुपये. आणि हे सर्व चांगल्या क्वालिटी मालाचे रेट आहेत. जे डॅमेज क्वालिटी माल आहे 5 रुपये ते 10 रुपये, ऍव्हरेज क्वालिटी 10 रुपये ते 15 रुपये आणि जर चांगला क्वालिटी माल असला 15 रुपयापासून 25 रुपये हे बाजारभाव आहे. आणि सुपर क्वालिटी माल हे 28, 29, 1-2 लॉट गेलेले आहेत. बाजारभाव 1-2 रुपये रिव्हर्स तुम्ही पाहू शकता. ह्या 2 दिवसामध्ये 2 रुपये मार्केट रिव्हर्स झालेला आहे आणि निश्चिंत राहा, काही काळजी करू नका, मार्केट जास्त रिव्हर्स येणार नाही. 25 रुपयापर्यंत 23, 24, 25 ह्या रेंजमध्ये रिव्हर्स येईल आणि तिथून मार्केट परत वाढेल. तर एवढंच अपडेट होतं सोलापूर मार्केट येथील व इतर देशातील अपडेट जाणून घेण्यासाठी आपले व्हिडिओ पाहत राहा. सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर माशाळकर ऑनियन ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टावरही फॉलो करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल.